इकडं बघ बा. तोंड जा. तो का नाही खायचं नाहीये. तोंड जा. बस. तेजूकडे फिरू का जरा? वरती बघ जरा. हाय. जुत्ता है जापानी. ले मॅडमची नोकरी. इकडं बघू. सगळे गेल्यानंतर शॉपमधलं पूर्ण क्लीन केलं आणि मी पारुशी चालते. सो मग घरी गेले अंघोळ करायला, फ्रेश व्हायला शॉप आवरून. त्यानंतर घरी जाऊन भांडे घासले. मम्मा आजारी होती त्यामुळे मलाच काम करायला लागले सकाळ सकाळ. चलो गाइस, अगर अर्बन क्लॅब से भांडे 11 वाजता माझे घासून चालते. त्यानंतर मी 11 वाजता झोपी गेले. ते डायरेक्ट 2:30ला उठले. कसं काय मी इतक्या वेळ झोपले, ती पण इतक्या चुकीच्या टायमिंगला, काय माहिती. हे जे कपाटाचे हे जे आहे ह्याच्यामध्ये माझा कोणाचा टॉप तर बसतो. सो गाईस, जुगाड. सो मी आज बनवणार आहे गाजरीचा हलवा आणि त्यासाठी मला मंडईमध्ये जायचं आहे. काकी गाजर घ्यायचे आहेत, बीटरूट घ्यायचं आहे आणि काय काय सामान लागतं ते घ्यायचं आहे. सो लेट्स गो. पहिलं तर फेस बांधून घेते. कोई पहचान ना ले हमें. मंडईमध्ये गेले, गाजर घेतलं, बीट घेतलं आणि त्यानंतर मी गाजराच्या हलव्यामध्ये खवा पण टाकते. सो डेअरीमध्ये जाऊन मावा, काय काय जण म्हणतात, काय काय जण खवा बोलतात. सो ते घेतलं आणि घरी आले. भाई गाजरं खिसताना इतका जिका पसारा केला, इतका म्हणजे अख्खी रांगोळी झाली. ते सगळीकडं सांडून ठेवलेलं. आणि गाजराचा हलवा मी 2 किलो गाजराचं करते. इतकं किसायला 1 तास लावला. तिकडून पुढं गाजरचा हलवा करायला स्टार्ट केला आणि अख्खी रांगोळी काढलेली गाजराची मी. त्यानंतरून मग तयारी झाली आणि मग कढायला घेतला गाजराचा हलवा. ओ माय गॉड, ये तो बहुत वजन है. चमचा घ्यायचा, कशी हाताने करते. अरे मी प्रोफेशनली हातानेच करतात. मम्मी हे कळतच नाहीये. पिंक आहे, ऑरेंज आहे का रेड आहे गाजरेचा हलवा. पिंक पण दिसतोय, रेड पण दिसतोय, ऑरेंज पण दिसतोय. ब्रो कलर लय छान आलाय, त्याचा विषय नाही. यस. पण आहे ना, काहीच बोलू नको वाकडं. दूध एवढं इनफ आहे मम्मी. मम्मी हा पिंक झालाय गाजरेचा हलवा. ते कलर कसा दिसतोय. बघ ना, ही तो ऑरेंज दिसतोय, इकडे पिंक दिसतोय. व्हॉट द हेल गाइस, ये मैंने क्या किया है. माझ्या हलव्यासोबत काय झाले. नाही झालं काय, चांगलं आहे. फक्त ते तूप हे लय वापरलं. मी सूप पिऊन बघते का रस्सा. अगं काय येड्यागत करते, कशाला ते ब्लॉक मध्ये तसं काढते. यहाँ पे होना चाहिए, यहाँ पे कॉफी हो रही है मेरी. गैस. तुझे व्हिडिओ त्यांना दिसतात, त्यांच्याकडे साक्षी. अरे माझ्या भावाच्या पोरीला तुझे फोटो काढायचे तुझ्यासोबत. Oh my God, guys, ये क्या हो गया मेरे हलवे को. वेट दिखाती मैं. तुझं तसलं पारूस तोंड दाखवू नको. एवढी साखर खातात मम्मी. साक्षी अंदाज बघ साखरेचा. उग मी मला कळतं मम्मी. एखाद्याला शुगर होईल तुझ्या साखरेमुळं.
हलव्याची खिचडी अँड ते हलवा आहे आपल्या भाषेत तो हलवा आहे. हलवाचे पण तिला बरेच खिचडी. तुला So ते मी guys. खोटं सांगितलं हलवाच म्हणतात आमच्याकडे. सो काय सो गाईज बाकीचं खूप खराब दिसतंय पण इट्स ओके. सो गाईज गाजरेचा हलवा झालेला आहे आणि मी चाललेले आहे माझ्या फ्रेंड्सला गाजरेचा हलवा द्यायला. सो कोणते फ्रेंड हे तुम्ही बघा पुढे. खूप भारी झालेला आहे आय थिंक सो, बट आय डोंट नो, कळेल आता कसं झालं आहे. आणि हां, जर का गाजरेच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला मेसेज करा, मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉपर रेसिपी बनवून शेयर करें. ये मैं लेके जा रहा हूँ राजस्थान का झोला. राजस्थान साड़ीज के अंदर साक्षी का गाजरे का हलवा है. गाइस फोन आला है, वेट. सगळ्यात पहिलं आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये. खूप बोर होत होतं म्हणून आम्ही गेलो मॉलमध्ये. सो मॉलमध्ये पण काहीच नव्हतं, बट मला हे काय आहे ते जर्किंग काय काय ह्याला बोलतात ते तसलं, तर स्वेटर वगैरे, तर हे मला खूप जास्त आवडले. बट मी पैसे घेऊन नव्हते गेले, त्यामुळे घेतलं नाही आणि मला घेऊ पण वाटत नाही आहे. बट कोणी ब्लॉग बघत असेल दिलं गिफ्ट तर नाही मला राग येणार, देऊ शकता तुम्ही मला गिफ्ट तेवाला. त्यानंतरून मग मी गेले फ्रेंडच्या घरी, उसको गाजरे का हलवा दे दिया अँड नंतरून मग तिकडेच थोडासा राईस खाल्ला, फ्राईड राईस केलता. त्यानंतरून आम्ही पिलो मॉकटेल, घर में मॉकटेल बनाया था. सो ते पिलो. त्यानंतर ATMमध्ये पैसे काढायचे होते. सो पैसे काढले. मला तर त्या ATMमधून पैसे निघेपर्यंत सुद्धा 2 मिनिट नाही, इतकं बोर होतं थांबत. मग पैसे काढले. मग घरी आईस्क्रीम घेऊन जायची होती. सो आईस्क्रीम घ्यायला गेले आणि आईस्क्रीम घेतली आणि आले घरी.